रितिका, तू इथे कशी आहेस? मी ठीक आहे, तू कशी आहेस? आय एम गुड. बाय द वे, तुझा फॅशन सेन्स चांगला आहे ना? मला शॉपिंगला मदत कर. नको, आज थोडं घाईत आहे. उगाच कारण देऊ नकोस. चल आधी शॉपिंग करू आणि नंतर चिल करू. बरं ठीक आहे, चल. चल. आणि काय ग, आज ऑफिसमधून लवकर निघालीस? एरवी योगेश आणि तू सोबतच निघता ना? हो, बाहेर जरा एक काम होतं. बॉस म्हणाले की बाहेरचं काम कर आणि तशीच घरी जा, म्हणून मग आले. अच्छा. ही साडी कशी दिसेल ग मला? नको, तू डार्क रंग ट्राय कर ना. ती साडी घे. बघू. चांगली दिसेल मला ही. व्हाय नॉट? खूप सुंदर दिसशील तू आणि योगेश पुन्हा प्रेमात पडेल तुझ्या. काही छान आहे. मग माझ्यासाठी काय आणलं आज मार्केटमधून? मी तुमच्यासाठी का काही आणू? अरे तुला माहिती आहे ना, आपण नेहमी एकमेकांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट्स घेत असतो. आणि तुला माहिती आहे मला सरप्राइजेस किती आवडतात ते. बर, मग मी तुमच्यासाठी एक सुंदर गुलाबी रंगाचा नाईट सूट आणलाय. काय आणलंयस? गुलाबी रंगाचा नाईट सूट. मी कधी मागितला होता? 2 दिवसापूर्वीच. तुम्ही बोलला होतात ना, तुम्हाला गुलाबी रंग खूप आवडतो आणि तो तुमच्यावर खूप छान दिसतो म्हणून. मी फक्त म्हणालो होतो मला गुलाबी रंग आवडतो. माझ्यासाठी एखादा शर्ट किंवा तुझ्यासाठी एखादी गुलाबी साडी चांगली वाटली असती, पण नाईट सूट म्हणजे. हो तर. रितिका, काल तू खोटं बोललीस ना? घरी आई बाबा आले तसं सांगून मार्केटमध्ये फिरत होतीस. तू काही लपवतेस का माझ्यापासून? हल्ली तुझं वागणं खूप बदललंय. रितिका, मी काय विचारतोय बोल ना. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची गरज नाहीये. आपण फक्त चांगले मित्र आहोत आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा हक्क तुला अजिबात नाहीये. रितिका, मी एक चांगला मित्र याच नात्याने विचारतोय तुला. काही प्रॉब्लेम आहे का? पहिलं टार्गेट खूप सोपं आहे. उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेलीस की योगेशच्या जोरदार कानाखाली मारायची आणि त्याचा अपमान करायचा. जमेल ना? बस योगेश, खूप झालं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा हक्क तुला अजिबात नाहीये, समजलं? हॅलो. झालं का पहिलं टार्गेट पूर्ण? हो झालं. गुड गर्ल. आता उद्या दुसरं टार्गेट. मी नाही करू शकत आहे. तुझ्यामुळे माझ्या जवळची लोक माझ्यापासून लांब जात आहेत. तेच तर हवं आहे ना मला. आता उद्या तुमच्या ऑफिसमधल्या त्या ऑफिस बॉयचा इन्सल्ट करायचा. त्याने माझं काय बिघडवलंय? हे बघ, तुला करायचंय तर कर,
नाहीतर नको करूस. पण मग तुमच्या त्याच ऑफिस बॉयच्या मोबाईलवरती तुझे ते फोटो पाठवून देईल. म्हणजे आपोआपच तुमच्या ऑफिसमध्ये तुझी इमेज खराब होईल. आणि तसंही आता तुला माघार घेणं परवडणार नाही. नाहीतर तुला माहिती आहे ना पुढे काय होईल. काय रे योग्या, आज तर गुरुवार आहे, तरी पण तू आज फुल फायर आहे. हो ना, साला डोक्याचं टेन्शनच कमी होत नाही रे. आता काय झालं? स्नेहा आणि तुझं भांडण झाले का? अरे एक वेळ स्नेहासोबत भांडण झालेलं चालेल, काहीच टेन्शन नाही, ते लगेच सॉल्व करते रे. साला त्या ऑफिस मधली पोरगी रितिका तिला डोक्याला ताप करून ठेवा, ताप. मला ऑफिस मध्ये सगळ्यांच्या समोर माझ्या खाली मारली, माझ्या. पण का? का साला काल मला म्हणाली घरी आई बाबा येणार आहे आणि ऑफिस मधून निघून गेली. आणि स्नेहाला मार्केटमध्ये फिरताना दिसली, म्हणून मी विचारलं तू माझ्याशी खोटं बोललीस का? ॲज ए फ्रेंड विचारलं तर काय चुकलं का? मी तिच्यासाठी एवढं करतो, मग काय बिघडलं? मी विचारलं. एक गोष्ट सांगतो योग्या, या मुली ना आपल्याला इमोशनली फुल बनवत असतात. जेव्हा यांच्याकडे कोणी नसतं ना तेव्हा त्यांना खांदा द्यायला आपली गरज भासते. जेव्हा यांच्या आयुष्यात कोणीतरी येतं ना तेव्हा आपली गरज संपते. मग काय, आपल्याला कचऱ्यासारखं फेकून देतात. राईट, कचऱ्यासारखं उपयोग होऊन देतात. मॅम चहा. हा काय चहा आहे का? किती थंड आहे तो. अहो मॅम आत्ताच बनवलाय, सगळ्यांना देईपर्यंत थंड झाला असेल. मला 1 मिनिट द्या, मी लगेच गरम करून आणतो. अच्छा, म्हणजे आता तू पहिले इतरांना चहा देणार आणि मला नंतर? अहो मॅडम रागवताय कशाला, लगेच गरम करून आणतो ना. तू मला सांगणार मी कधी रागवायचं का नाही ते? ऑफिस बॉय आहेस ना, मग त्याच लायकीत राहा. माझा बॉस बनायला जाऊ नकोस. जा निघ. माझ्या तोंडाकडे काय बघतो, निघ. तुम्ही सगळे काय बघताय माझ्याकडे? कामं करा आपली. मॅडमने बरोबर नाही केला. माझी काही चूक होती का? उगाच मॅडमने विषय वाढवला. मला माहिती रे, यात तुझी काही चूक नव्हती. हल्ली ना जास्तच विचित्र वागते. मला वाटतं तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा तर सांगावं ना त्यांनी. आपण कोणी परक आहे का? घरच्यासारखं ट्रीट करतो ना त्यांना. मी तिला 2-3 वेळा विचारलं रे, पण काही बोलतच नाही. त्या सचिन सर म्हणतात तिला परमनंट करायचं. आता तिच्या या सगळ्या वागण्याचा परिणाम ना आपल्या ऑफिसच्या एन्व्हायरमेंटवरती. सरांना जर हे समजलं तर उद्याच्या उद्या तिला कामावरून काढून टाकतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सरांना नाही करणार याची काळजी घेतो मी. तू नको तोंड पाडत बसू. आता जा सँडविच घेऊन ये आपल्या दोघांसाठी. आणतो. अगं आई, तू सारखा फोन करून का लग्नाचा विषय काढतेस? हे बघ, मला याच्या पुढे कोणत्याही मुलाचा फोटो पाठवू नकोस. मला कुणाशीही लग्न करायचं नाही आई. हा माझा फायनल डिसिजन आहे. रितिका, रितिका, अगं किती दिवस इग्नोर करणार आहेस?
शांत बस ना जरा. तुमचं ना लक्षच नाहीये माझ्याकडे. आज मूड नाहीये वाटतं साहेबांचा. एरवी लाईट बंद केल्या केल्या सुरू होत असता. तुझा मूड झालाय का? स्नेहा, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. रितिकाचं वागणं ना आता टोकाला गेलंय. ऑफिसमध्ये तिने हे सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. आणि तो आमचा ऑफिस बॉय गणेश, त्याचा सुद्धा अपमान केला. काय? आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? त्या रितिकाचा ना जास्त विचारच करायला नको. ती लहान आहे, एकटी राहते, म्हणून तुम्ही तिचा विचार करता. आणि ती तुमच्या डोक्यावर चढून नाचायला लागली. हे बघा योगेश, इथून पुढे रितिकाशी बोलणं सरळ बंद करून टाका. मी पण तोच विचार करत होतो, पण वगैरे काही नाही. नातं ही दोन्ही बाजूनी जपावं लागतं. आणि तिला ते जपता येत नसेल तर तुम्ही तरी कशाला जपता? हॅलो, दिस इज नॉट फेअर. तू मला म्हणाला होतास की सगळे टास्क पूर्ण झाल्यावर तू माझ्या समोर येशील आणि फोटो डिलीट करशील. कुठे आहेस मग तू? सगळे टास्क अजून पूर्ण झालेले नाही आहेत. एक शेवटचा छोटासा टास्क बाकी आहे. काय बाकी आहे अजून? माझ्या आयुष्यातून माझा बेस्ट फ्रेंड योगेश निघून गेला. माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना हर्ट केलंय मी. माझ्या आई बाबांना पण उलट बोलली रे मी. अजून काय नुकसान करायचं बाकी आहे माझं? सांग ना, अजून काय हवंय तुला? तुझ्यासोबत एक रात्र. गुड मॉर्निंग. रितिकाला पाहिलं का? नाही आले ती अजून. बर. ए, कुठे गेलो होता रे? अहो वॉशरूमला जाऊ की नको? बरं, रितिकाला पाहिलं का? रितिका नाही, अजून ते ऑफिसला आलेच नाहीत. अरे असं कसं? माझ्या समोर ती वरती आली आणि मला पाहून मुद्दाम तिने लिफ्टचा दरवाजा बंद केला. अहो सर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. जर त्या आल्या असत्या तर मला दिसल्या असत्या ना. मी केव्हापासून ऑफिसमध्येच आहे. बर, काहीतरी गडबड आहे, बघतो मी. रितिकाला पाहिलं का? आत्ताच मगाशी बघितलं 5th फ्लोअरला जाताना. ओके, थँक्यू. रितिका थांब. थांब योगेश, अजिबात पुढे येऊ नकोस. माझा जगून काहीच फायदा नाहीये रे. मीच माझ्या चुकांमुळे ना सगळ्यांना दूर केलंय माझ्यापासून. सगळ्यांना दुखावलंय मी. माझ्यामुळे सगळी माझी जवळची लोक दूर गेलीत माझ्यापासून. आता काहीच उरलेलं नाहीये. मला अजिबात थांबू नको. थांब तिकडेच. रितिका, रितिका मूर्ख आहेस का? स्वतःला एकटी का समजते? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. अगं, आयुष्यात काही क्षण वाईट गेले म्हणजे सगळं आयुष्य वाईट नसतं. आय एम सॉरी योगेश. मी त्या दिवशी सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट केला. मी खूप घाबरली होती रे. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नव्हता. रितिका, वी आर फ्रेंड्स आणि मैत्री सगळं काही माप असतं. आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. फक्त तुझ्यासोबत काय झालंय ना, हे सगळं खरं खरं सांग. सांगशील ना? हो.
हेच ते फोटो आहेत जे दाखवून तो मला ब्लॅकमेल करतोय आणि माझं लाईफ कंट्रोल करतोय. आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की तो फोटो तेव्हाच डिलीट करेल जेव्हा मी त्याच्यासोबत एक रात्र घालवे. रितिका, हे सगळं तू आधीच सांगायला हवं होतं, म्हणजे ना हे सगळं वाढलंच नसतं. योगेश, जरा थांब. कदाचित तेव्हा तिला काही कळलं नसेल, पण मला वाटतं आपल्याला हे प्रकरण पोलिसांकडे नेलं पाहिजे. नाही, पोलिसांकडे नाही. माझ्या घरच्यांना कळलं ना तर सगळीकडे बदनामी होईल. आणि आता माझ्या घरातले माझ्या लग्नासाठी बघतायत. मी पोलिसांकडे जायला कम्फर्टेबल नाही आहे. बरं ठीक आहे, आपण काहीतरी विचार करूया. पण हा जो कोणी आहे ना, हा रितिकाला चांगलंच ओळखतोय. म्हणजे ती कुठे राहते, हिचं ऑफिस कुठे आहे, हिच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण कोण आहे, ह्याबद्दल त्याला सर्वच माहिती आहे. रितिका, तुझी कोणाशी काही दुश्मनी वगैरे आहे का, किंवा कोणावर संशय वगैरे? नाही रे योगेश. आणि त्याचा आवाज देखील पण प्रत्येक वेळी वेगवेगळा येतोय. आणि महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फोनवरून कॉल करतोय मला. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तू त्याला फोन कर आणि सांग त्यांनी सांगितलेल्या लॉजवर तू यायला तयार आहे. जर का तो तिथे यायला तयार झाला तर आपण त्याला रंगे हात पकडू. काय बोलतेस नेहा? रितिका, हा एकमेव ऑप्शन आहे आपल्याकडे. सो ट्रस्ट मी. हॅलो. हो, मी येते. कुठे यावं लागेल? मला माहिती होतं तुम्हाला नकार नाही देऊ शकणार. हॉटेल प्रणवला रूम नंबर 206ला ये. भेटू लवकरच. आते माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तू आज माझ्या समोर उभी आहेस आणि आजची रात्र माझ्यासोबत घालवणार आहेस. मी एक आहे 2 रात्री घालवायला तयार आहे. पण मला पहिले जाणून घ्यायचंय की तू नक्की आहेस तरी. माझ्याबद्दल जाणून घ्यायची खूपच घाई झालेली दिसतीये तुला. पण आधी कपडे तर काढ, मग मी माझा मास्क काढेल. आजपर्यंत मी तुझं ऐकलं, पण आज तुला माझं ऐकावं लागेल. नो नो नो, माझ्यासमोर स्मार्टनेस नाही. हा, कोण आहे रे? आत कसे आलात तुम्ही? आम्ही कोण आहोत ना हे तुला आत्ता समजेल. बोल. तू? ए रितिका, तू ओळखते याला?
हो, एका वर्षापूर्वी याने सोशल मीडियावर मला रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर याने मला प्रपोज केलं आणि भेटण्यासाठी मागे लागलेला हा. पण मी कधीच प्रेम आणि अफेअर यामध्ये पडली नाही. त्यामुळे मी याला माझा नकार कळवला. पण मला तुझा नकार कधी पटलाच नाही. काय कमी होती माझ्यात? हां, गव्हर्नमेंट जॉब, वडिलांचा बिझनेस, गावाकडे जमीन, शहरात 2 फ्लॅट. तरी तू मला नकार दिलास. म्हणूनच मी ठरवलं तुझा बदला घ्यायचा. सोशल मीडियावरून तुझे फोटो उचलून मी मॉर्फ केले, रामखोर. आणि मग तुला ब्लॅकमेल करून तुझ्या आयुष्याचा कंट्रोल माझ्या हातात घेतला. एक एक करून तुझ्या आयुष्यातून सगळे दूर निघून जातील आणि तू माझ्या जवळ येशील म्हणून मी हे सगळं केलं. एक एक करून तुझ्या आयुष्यातून सगळे दूर निघून गेले, पण स्नेहा, योगेश आणि हा रवी काय तुझ्या आयुष्यातून दूर केले नाहीत. हात जरी नसते ना तर कदाचित हिला मिळवण्यासाठी एवढं सगळं करण्यापेक्षा हिच्याशी मैत्री जपली असतीस ना तरी खूप होतं. मी पोलिसांना बोलवलंय, ते इथे येतच असतील. आता तुझा सगळा हिशोब तेच करतील. रितिका, नालायक माणसं. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी तुम्हा सर्वांना एवढा त्रास दिलाय, पण तरी तुम्ही सगळे माझ्यासाठी उभे राहिलात. आणि स्नेहा, तू तर फार डॅशिंग निघालीस. थँक्यू. आणि प्लीज मला माफ करा. दोस्ती में नो थँक्यू अँड नो सॉरी. येस. बरं, चला, खूप झालं. चला.